महाराष्ट्रामध्ये 20 नव्या जिल्ह्यांची आणि 81 तालुक्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारकडे प्रस्ताव असल्याची महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नवीन वर्ष सुरू होता संपूर्ण देशभरामध्ये सर्वात मोठे 4 बदल आता सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहेत। यामध्ये सर्वात मोठा बदल होतोय तो म्हणजे आता जिल्हा निर्मितीचा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुमच्या जिल्ह्यामध्ये जे मोठे तालुके आहेत त्यांना आता जिल्हा बनवण्यात येणार आहे। पहिला जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली तर 36 होती, परंतु आता ती 56 केली जाणार आहे। म्हणजेच नवीन आता 20 जिल्हे नवीन वर्षाची सुरुवात होताच या ठिकाणी आता बनवण्यात येणार आहेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेऊन टाकलाय। या ऐतिहासिक निर्णयामुळे आता तुमचा जिल्हा बदलणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नवीन नाव या ठिकाणी काय असणार आहे लगेच तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। तुमच्या जिल्ह्यातील जे कोणते मोठमोठे तालुके आहेत तर त्यांना जिल्हा नावाने आता ओळखलं जाणार आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आता नवीन बनणार आहे। सरकारकडून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे तो म्हणजे राज्यात नवीन जिल्हा निर्मितीचा। आता नवीन वर्षाची सुरुवात होताच मूळ जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन 20 जिल्ह्यांची प्रस्तावित यादी तयार करण्यात येणार आहे। मग आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता असणार आहे, तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या नावाने या ठिकाणी आता बोलवला जाणार आहे, नवीन त्या ठिकाणी कोणता जिल्हा तयार होणार आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये सध्या राहत आहात तो जिल्हा आता या ठिकाणी राहणार नाही आहे। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्याचे विभाजन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती आता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या करण्यात येणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काय मोठमोठी तालुके सध्याला तुम्हाला दिसत आहेत तर ते आता जिल्हे या ठिकाणी बनणार आहेत। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या जिल्हा निर्मितीमुळे काही नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे तर काही नागरिकांना यामुळे फायदा सुद्धा होणार आहे। तुमच्या जिल्ह्याला नेमकं आता नवीन नाव काय देण्यात येणार आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी सध्याला राहत आहात तर तो तालुका नसून आता जिल्हा बदलून नेमकं तो जिल्हा कोणता बनणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या। नवीन 20 जिल्हे कोणकोणते सरकारच्या माध्यमातून नवीन या ठिकाणी वर्षानिमित्त बनणार आहेत याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। नवीन वर्षाची सुरुवात होताच तुमच्या जिल्ह्याला तुम्हाला आता नवीन नाव या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता पाहूया नवीन जिल्हा निर्मितीचे इथून पुढे तुम्हाला फायदे काय काय या ठिकाणी होणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्याला जिल्हा म्हणून आता ओळखलं जाणार आहे। तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो तुमचा तालुका आहे तर त्या तालुका आहे तर त्याला जिल्हा बनवण्यात येणार आहे आणि कोणता नाव देण्यात येणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। परंतु या ठिकाणी सविस्तर माहिती पाहण्याकरिता या जिल्हा निर्मितीचा इतिहास आपण एकदा सविस्तरपणे आता समजून घेऊया। नवीन वर्ष सुरू होताच 20 जिल्हे नवीन होणार। सरकारने गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आता घेतलेला आहे ते म्हणजे आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यामधील मोठमोठे तालुके या ठिकाणी आता निवडले आहेत आणि ते आता जिल्हे बनणार आहेत। मग हे कोणकोणते तालुके आता जिल्हे बनणार आहेत, तुमच्या जिल्ह्याचं नाव नेमकं आता काय बदलून मिळणार आहे आणि नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता विभाजन होणार आहे हे तर आपण व्यवस्थित बघणारच आहोत। परंतु या जिल्हा निर्मितीचा सुरुवातीचा इतिहास जर आपण थोडा समजून घेतला तर तुम्हाला जास्त व्यवस्थित समजून येईल। मग आता सुरुवातीला 1 मे 1960 ला 26 प्रारंभिक जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याची स्थापना त्यावेळी झाली होती। तेव्हापासून आजपर्यंत नवीन 10 अतिरिक्त जिल्हे या ठिकाणी निर्माण करण्यात आले होते। सामान्यतः नवीन जिल्ह्याची निर्मिती ही राजपत्रित कार्यकारी आदेश जारी करूनच राज्य विधानसभेत कायदा पारित करून आता 1960 रोजी आता काय केलं होतं, 26 जिल्ह्यामध्ये आता विभाजन केलं होतं। आता नवीन वर्षाची सुरुवात होताच 20 जिल्हे नवीन आता तयार होणार आहेत। आता पहा या ठिकाणी 1960 ला महाराष्ट्रात 26 जिल्हे अस्तित्वात होते। कालांतराने गरज म्हणून आता या ठिकाणी नवीन जिल्ह्यांची संख्या वाढवण्यात आली होती। 26 जिल्ह्यापासून आता 36 जिल्ह्यापर्यंत संख्या आता सध्याला या ठिकाणी वाढत गेल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं। आता पाहूया 1981 ला जालना आणि सिंधुदुर्ग या 2 नवीन जिल्हे या ठिकाणी जोडण्यात आले। 1982 ला लातूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर 1990 ला मुंबई उपनगर आता या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्यानंतर जर बघितलं 1998 ला वाशिम आणि नंदुरबार या जिल्ह्याची भर पडली। 1999 ला हिंगोली व गोंदिया
या 2 जिल्ह्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 1960 पासून 1999 पर्यंत जर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या बघितली तर टोटल 35 जिल्ह्यांची एकूण आता निर्मिती झाली होती. मग आता 36वा जिल्हा जो होता तर निर्माण झाला तो म्हणजे नवीन आता नुकताच झालाय बघा, पालघर, आणि या ठिकाणी जिल्ह्याची निर्मिती झाली होती. आता 2014ला या ठिकाणी निर्मिती झाली होती. मग 20 कोणते नवीन जिल्हे आहेत हे सुद्धा लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा. आता बघा, पालघर जिल्ह्याची निर्मिती 2014ला या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री आता या ठिकाणी होते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या जिल्ह्याची नवीन निर्मिती आता या ठिकाणी केली होती 2014ला. आपण सुद्धा पाहिलं आहे. तेव्हापासून मात्र गेल्या 10 वर्षात जर विचार केला तर महाराष्ट्रात एकही नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला नव्हता. पण आता मात्र नवीन जिल्हा निर्मितीला वेग आलाय. आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे की नवीन वर्षापासून आता मुख्य सचिवांच्या समितीने 20 नवीन जिल्हे आता या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. 81 नवीन तालुके या ठिकाणी आता तयार करण्यात येणार आहेत. तुमचा जिल्हा आता नेमकं कोणता असणार आहे, तुमचा नवीन जिल्हा कोणता बनणार आहे, तुमच्या जिल्ह्यातील नवीन जो मोठा तालुका आहे तर त्या या ठिकाणी आता जिल्हा बनणार आहे. मग त्या जिल्ह्याला नाव कोणतं देण्यात येणार आहे, सविस्तर अपडेट या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, या ठिकाणी आता 36 जिल्ह्यापैकी यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा प्रत्यक्षात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. राज्याच्या प्रशासकीय गरजानुसार नवीन जिल्ह्याची निर्मिती होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नवीन निर्माण होणारे 20 जिल्हे नेमकं कोणते असतील ते तर बघूयाच, आणि त्यामुळे आज या ठिकाणी सर्व जिल्ह्यांची यादी देखील आता तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. आता तुमचा जिल्हा नेमकं कोणता नवीन तयार होणार आहे, तुमच्या जिल्ह्याला नाव नेमकं आता नवीन या ठिकाणी काय असणार आहे. नवीन वर्षानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव जे आहे तर ते आता सध्याला जे नाव आहे तर ते परत तुम्हाला आता सांगता या ठिकाणी येणार नाही. तुमच्या जिल्ह्याला आता वेगळं नाव काय असणार आहे, तुमच्या जिल्ह्याला नेमकं आता काय नाव नवीन दिलं जाणार आहे, तुमच्या जिल्ह्यामधील कोणकोणत्या मोठ्या तालुक्याला जिल्हा बनवलं जाणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन जिल्हा निर्मितीमध्ये उदगीर जिल्ह्याचे विशेष स्थान या ठिकाणी असणार आहे. म्हणजे लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील काही भाग एकत्र करून उदगीर नवीन जिल्हा या ठिकाणी तयार केला जातोय, अशी या ठिकाणी नवीन माहिती समोर येत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय टप्प्यात आला असून उदगीर जिल्हा अस्तित्वात या ठिकाणी येणार आहे. कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नांदेड आणि लातूर या 2 जिल्ह्यामधून उदगीर नवीन जिल्हा या ठिकाणी आता निर्माण होणार आहे. तुमचा जिल्हा नेमकं कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या जिल्ह्याला नेमकं कोणत्या प्रकारचं नाव आता या ठिकाणी देण्यात येणार आहे, त्यामुळे इथे लक्ष देऊन तुम्ही बघायचं आहे. आता बघा, नांदेड आणि लातूर यामध्ये उदगीर मोठा जिल्हा म्हणून या ठिकाणी जिल्ह्याची ओळख तुम्हाला पाहायला आता मिळणार आहे. आता बघा, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यापासून कोणकोणते जिल्हे बनणार आहेत, त्यामधील मोठे तालुके कोणकोणते बदलणार आहेत बघा. आता या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून 1-2 नाही तर तब्बल शिर्डी आणि संगमनेर, श्रीरामनगर असं 3 नवीन जिल्ह्याची निर्मिती आता असल्याचं या ठिकाणी कळतंय. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का बघा, अहिल्यानगर जिल्ह्यातून आता 3 जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे. कोणकोणत्या या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही, शिर्डी हा जिल्हा होणार आहे, संगमनेर हा जिल्हा होणार आहे आणि श्रीरामनगर अशा 3 जिल्ह्यांची नवीन निर्मिती या ठिकाणी होणार असल्याचं आता या ठिकाणी समोर आलंय. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील तुम्ही जर राहत असाल तर नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवळ असं 2 सध्याला जे मोठे तालुके आहेत तर या 2 तालुक्यामध्ये 2 नवीन जिल्ह्यांची नाशिकमधून आता या ठिकाणी निर्मिती झाल्याचं तुम्हाला बघायला मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यातून भुसावळ ही नवीन जिल्हा या ठिकाणी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून निर्माण होणार आहे. आता ठाणे जिल्ह्यात जर विचार केला तर पुन्हा एकदा विभाजन होईल आणि मीरा भाईंदर आणि कल्याण अशी 2 नवीन जिल्हे या ठिकाणी निर्मितीस प्रस्थापित या ठिकाणी आता करणार असल्याचं सांगण्यात आलंय. मराठवाड्यात जर विचार केला तर अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. मागील या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून अंबाजोगाई या नवीन जिल्ह्याची आता मागणी होत होती
तर याची निर्मिती आता करण्याची मागणी आता नागरिक या ठिकाणी करत होते। त्यामुळे आता बघा बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई हा नवीन जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोबतच नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा या ठिकाणी अस्तित्वात येणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर सांगली सातारा या जिल्ह्यातील नागरिकांना कोणता जिल्हा नवीन बनणार आहे ते पण बघा। आता बघा सांगली सातारा कोल्हापूर हा भाग जो आहे तर तो मानदेश या नवीन जिल्ह्यामध्ये समाविष्ट होऊ शकतो। आता पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन आता कोणता जिल्हा या ठिकाणी निर्माण होणार आहे बघा। पुणे जिल्ह्यामध्ये विभाजन होऊन बारामती हा महत्त्वाचा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे। 2014ला अस्तित्वात या ठिकाणी आलेला पालघर शेवटचा जिल्हा आता यामध्ये विभाजन होऊन आता या ठिकाणी जव्हार हा नवीन जिल्हा या ठिकाणी आता निर्माण होणार आहे। त्यानंतर विदर्भात जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन होऊन खामगाव त्या ठिकाणी हा नवीन खामगाव तालुक्याचं डायरेक्ट जिल्हा करण्यात येणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून पुसद हा नवीन जिल्हा या ठिकाणी आता निर्माण करण्यात येतोय। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातून अचलपूर भंडारा आता बघा अचलपूर आणि भंडारा आता या ठिकाणी जिल्ह्यातून तुम्हाला भंडारा जिल्ह्यातून जर विचार केला तर साकोली या सुद्धा जिल्ह्याचं तुम्हाला झाल्याचं पाहायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात जर विचार केला तर अहेरी हे नवीन जिल्हे या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। त्यानंतर आता कोकण विभागात जर विचार केला तर कोकण आता कोणकोणते जिल्हे तयार होतात कोकणात तर रायगड जिल्ह्याचे या ठिकाणी विभाजन होऊन महाड आणि रत्नागिरीचं विभाजन होऊन मग बघा मंडणगड या 2 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे। नवीन जिल्हा निर्मितीचे या ठिकाणी फायदे नेमके कोणते आहेत आणि आता तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काय काय बदल होणार आहेत ते सुद्धा पाहूया। या ठिकाणी बघा नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यामुळे आता काय फायदा होणार आहे। नवीन त्या ठिकाणी जिल्ह्यांचा आकार बदल होणार आहे आणि प्रशासन अधिक चपळ होऊन अधिक कार्यक्षम होईल आणि स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मोठा हातभार लागणार आहे। नवीन जिल्ह्यामुळे गावापर्यंत विकास या ठिकाणी पोहोचल्याचं तुम्हाला बघायला मिळणार आहे। पायाभूत सुविधामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल। सर्व प्रशासकीय कार्यालय त्या ठिकाणी जवळ होत असल्याने नागरिकांचा मोठा फायदा या ठिकाणी होईल। प्रत्येक विभागातील नागरी समस्या जलद गतीने सोडवली जातील। सोबतच महाराष्ट्राच्या प्रशासकीय सुधारणा या ठिकाणी विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक मजबूत होतील। येत्या काही वर्षात या निर्णयामुळे राज्याला विकासाला गती मिळेल। नवीन जिल्हा निर्मिती ही नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी वाटतंय। यामध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागेल। नवीन जिल्ह्याचे सहकारी कार्यालय पायाभूत व सुविधा उभारण्यासाठी मोठ्या भांडवली आवश्यकता असते। एक नवीन जिल्हा निर्मिती करण्यासाठी साधारण 350 कोटी रुपये अंदाजे खर्च लागतो। दरम्यान लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातून उदगीर नवीन जिल्हा मात्र लवकरात लवकर अस्तित्वात येईल। आर्थिक गडी विस्कटलेली असली तरी महाराष्ट्रात 20 नवीन जिल्हा निर्मितीचा प्रस्ताव या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेला असून त्यामुळे ऐतिहासिक बदलाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी या निर्मितीची घोषणा होण्याची शक्यता आहे। सरकारने जनगणना चेक करून मोठ्या तालुक्यांना जिल्हे निर्मितीचा निर्णय या ठिकाणी सरकार घेऊ शकतं। बघा या ठिकाणी हा निर्णय झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्याला या ठिकाणी कोणतं नाव देणार आहेत हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं आहे। तोपर्यंत तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।